वसई विरार महानगरपालिकेने किंवा आयुक्तांनी आणि महापौरांनी या येणाऱ्या महासभेमध्ये असा कोणता नगरसेवक, माझ्या त्या नगरसेवकाला माझा सलाम असेल की येणाऱ्या महासभेमध्ये हा नगरसेवकाने प्रश्न उपस्थित करावा की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाणी घुसलं त्या त्या व्यक्तीची एक एक वर्षाची घरपट्टी ही महानगरपालिकेने माफ केली पाहिजे, असा ठराव करावा आणि हा ठराव करून ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाणी घुसलं त्यांची घरपट्टी माफ करावी, ही माझी विनंती आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागील 4 दिवसापासून ज्या वसई विरार शहरामध्ये जो मुसळधार पाऊस पडला, या पावसामध्ये विरारकरांचं एवढं हाल झाले की या ठिकाणी शब्दात सांगता येत नाहीये. आपण जर पाहिलं तर या विरार शहरामध्ये नागरिकांच्या घरात हे पाणी घुसलं. आता या ठिकाणी पाणी घुसल्यानंतर संपूर्ण नगरसेवक कामाला लागले असं दाखवलं गेलं, परंतु त्या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये पाहिलं तर कुठेही लोकप्रतिनिधी या ठिकाणी फिरताना दिसले नाहीत. वसई विरार महानगरपालिकेने काही दिवसापूर्वी मोठ्या थाटामाटामध्ये गाजावाजा करत आपत्ती व्यवस्थापनाची कार्यालयाचं जे ओपनिंग केलं आणि यामध्ये हे आपत्ती व्यवस्थापन कार्यालय किंवा आपत्ती व्यवस्थापनाची पूर्ण जी संपूर्ण टीम होती ही कुठे होती हा मोठा प्रश्न पडला. परंतु या वसई विरार महानगरपालिकेने असं सांगितलं की तुम्हाला जर कुठे प्रॉब्लेम्स असेल किंवा काही आपत्ती आली तर तुम्ही आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. परंतु या शहरामध्ये मागील 4 दिवसापासून पडलेल्या पावसामध्ये एक लाईट नाहीये, 2 इंटरनेट नाहीये, 3 तुमचा फोन कॉल होत नाहीये, तर हे संपूर्ण सिस्टीम बंद असताना या आपत्ती व्यवस्थापनाला कॉल करायचा तरी कुठून, हा मोठा प्रश्न होता. या फसव्या वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पावसामध्ये जनतेला एवढं मूर्ख बनवलं की स्वतःची झोळी झाकण्यासाठी हा यांनी मोठा केलेला खटाटोप होता. आयुक्तांनी जर या ठिकाणी पाहिलं तर आयुक्त रात्र फिरत होते, असे काही फोटो येत होते, परंतु तुम्ही फिरून केलं तरी काय? या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण शहराची माहिती देणं हे महापौर, उपमहापौर, या ठिकाणचे अधिकारी यांचं काम होतं. परंतु हे काम साईडला ठेवून फक्त आणि फक्त या संपूर्ण महानगरपालिकेचा पैसा कसा खर्च करायचा किंवा कसा पैसा ठेकेदारांच्या घशात घालायचा हे काम चालू होतं. या लोकांच्या घरामध्ये घुसलेलं पाणी आणि वर्षानुवर्ष या लोकांना होणारा त्रास, नक्की या त्रासाला कधी प्रॉब्लेम हा जो आहे सॉल्व्ह होणार, हा पडलेला प्रश्न आहे. आपण जर पाहिलं तर मी काल एक व्हिडिओ केला होता, एक रील होती की त्या रीलमध्ये असं मी म्हटलं होतं की या ठिकाणी या नगरसेवकांनी जीवदानी मातेच्या मंदिरावर म्हणजे ट्रस्टनी कडून घेतलेली खिचडी या अनेक नगरसेवकांनी घेतली आणि ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. या वसई विरारमध्ये आपण जर पाहिलं तर ह्या जनतेला आपत्कालीन परिस्थितीमध्ये धावून येणारी एकच जी संस्था आहे ही म्हणजे जीवदानी माता ट्रस्ट. आणि ह्या आपण जर पाहिलं तर कोविड काळामध्ये हीच परिस्थिती होती, परंतु या शहरासाठी जीवदानी माता ट्रस्ट ही संपूर्ण पुढे येऊन एवढ्या अनेक नागरिकांना या ठिकाणी खाऊ घातलं गेलं. आणि त्याच वाटल्या खिचडीचा दुरुपयोग इथल्या काही नगरसेवकांनी, मी पुन्हा सांगतो, इथल्या काही नगरसेवकांनी असा घेतला की लोकांपर्यंत खिचडी पुरवणं लांबचीच गोष्ट, परंतु विरारमधून खिचडी नालासोपारा किंवा सदर ठिकाणी घेऊन जाऊन नागरिकांना दिली त्याबद्दल आभारच, परंतु यांनी फोटो काढण्यासाठी एवढे पुढे होत होते की यांना नागरिकांचं कोणतंही काही सुखदुःख सैर सवार नव्हतं. आणि त्यांनी फक्त स्वतःचा मीपणा की स्वतः मी काय करतोय जनतेसाठी हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जनतेला कोणतीही सुखसुविधा मिळाली नाहीये. माझी महानगरपालिकेला विनंती आहे, आपला प्रत्येक वर्षाचा जो बजेट आहे 4,300 करोड रुपये. आता ही मोठी गोष्ट आहे की 4,300 कोटी, पण गेले कुठे? तर मला वाटतं हे कालच्या पाण्यामध्ये. तुम्ही सांगितलं की संपूर्ण शहराची नाले सफाई केली, संपूर्ण शहरामध्ये एकही नाला बाकी नाहीये, संपूर्ण जे ठेकेदार आहेत त्यांना पेमेंट देणं आहे. जर तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही एवढ्या गोष्टीचा जो आकडेवारी आहे ही समोर आणली, मग हे पैसे खाल्ले कुणी? आता या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे, तसं मी पत्रही वसई विरार महानगरपालिका आयुक्तांना आणि महापौरांना देतोय, परंतु ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं त्या लोकांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे महापौरांनी मागणी तर केलेलीच आहे, परंतु मुख्यमंत्र्यांनी तहसीलदारांना तसे आदेश देऊन या ठिकाणच्या लोकांचं जे पंचनामे आहेत हे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर राहिला वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्र, या क्षेत्रातील लोकांच्या ज्या ज्या घरामध्ये पाणी घुसलं वसई विरार महानगरपालिकेने
किंवा आयुक्तांनी आणि महापौरांनी या येणाऱ्या महासभेमध्ये असा कोणता नगरसेवक, माझ्या त्या नगरसेवकाला माझा सलाम असेल की येणाऱ्या महासभेमध्ये हा नगरसेवकाने प्रश्न उपस्थित करावा की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाणी घुसलं त्या व्यक्तीची 1-1 वर्षाची घरपट्टी ही महानगरपालिकेने माफ केली पाहिजे, असा ठराव करावा आणि हा ठराव करून ज्याच्या ज्याच्या घरामध्ये पाणी घुसलं त्यांची घरपट्टी माफ करावी, ही माझी विनंती आहे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.